सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली। आयकर विभागाकडून नोटीस आल्याची शिरसाट यांनी जाहीर कबुली दिली। संभाजीनगरमधल्या एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलं आणि ते चांगलेच चर्चेत आले। आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत असं यापुढेही त्यांनी म्हटलं। पुढे जाऊन हे विधान फक्त माझ्यासाठीच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आता याच्यापुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही। तुम्ही माझ्यासाठी बोललो। मी उगाच नाही बोललो, परवाच मला नोटीस आलेली। 2019 हे तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख। आता आलं की नाही ताप? पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे याचा अवघड झालेलं आहे। पाटलांना फोन केला, आपले पाटील सीए त्यांना फोन केला, म्हणजे असं नोटीस आली, ते पाहून घ्या। तर आलेल्या नोटिशीला उत्तर देणार असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं। आधीची निवडणूक आणि आताची निवडणूक यात संपत्ती कशी वाढली असा प्रश्न आयकर विभागाला पडला। त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार असल्याचं शिरसाट म्हणाले। त्यात काही तथ्य असं तुम्हाला वाटतं की राजकीय षडयंत्राचा हा एक भाग आहे? हे बघा, काही लोकांनी त्या तक्रार केली होती, तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली। त्यांनी मला नोटीस पाठवली, 9 तारीख त्याच्यात दिली होती। त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य तो उत्तर देणार आहेत। त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाहीये। त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवंय, स्पष्टीकरण हवंय की तुम्ही हे कसं झालंय, आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली देऊ। तर 2019 आणि 2024 या दोन्ही वर्षात निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रात संजय शिरसाट यांनी किती संपत्ती जाहीर केली ते पाहूया। त्यांची एकूण संपत्ती आहे 2019 सालची 3,31,00,000 रुपये। तर 2024 मध्ये संपत्ती जाहीर केली तब्बल 33,03,00,000 रुपये। संपत्तीमधील वाढ आहे 32,72,00,000 रुपये।